नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोटात 257 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. याकूबला 30 जुलै रोजी फाशी देण्याचा मार्ग आता मोकळा. राज्याच्या सुमारे 14,793 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. आणि संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस ठरला वादळी. सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याबाबत विरोधक ठाम. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला याकूब मेमन याची फेरविचार याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. फाशीच्या शिक्षेला स्थगिती मागणाऱ्या मेमनच्या याचिकेवर सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्या पीठानं हा निर्णय दिला. नागपूरच्या तुरुंगात ठेवण्यात आलेल्या मेमनला आता 30 जुलै रोजी फाशी देण्याचा मार्ग मोकळा झालाय. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि पाकिस्तानात असलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या टायगर मेमनचा याकूब हा भाऊ आहे. याकूबला 2007 मध्ये तत्कालीन न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांनी टाडा कायद्याखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याच्या फाशीवर 21 मार्च 2013 रोजी सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तबही केलं होतं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देखील त्याचा दयेचा अर्ज फेटाळला होता. एक बड़ा ऐतिहासिक नतीजा मैं मानता हूं, क्योंकि अभी याकूब मेमन को कोई देयर इज नो लीगल इम्पीडिमेंट इन एग्जीक्यूशन ऑफ द ऑर्डर ऑफ द डेथ पेनल्टी. और ये मैं अहम फैसला इसलिए मानता हूं क्योंकि सुप्रीम कोर्ट ने एक बड़ा लॉन्ग रीचिंग कॉन्सिक्वेंसेस का मैसेज इस जजमेंट में दिया गया है. और ये मैसेज जो इम्प्लाइड मैसेज है कि जो कॉन्स्पिरेटर है, जो इस तरह की साजिश करते हैं, उनके लिए कड़ी सजा होना चाहिए. यानी कि राहत है एक कॉमन आदमी के लिए हु कीप्स अ फेथ इन द जुडिशरी, हु कीप्स अ फेथ इन द इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज एंड द गवर्नमेंट. आई एम ऑल्सो हैप्पी बिकॉज इट सीम्स दैट द फाइनलिटी हैज बीन नाउ रीच्ड. 1996 सालापासून स्किझोफ्रेनियाच्या आजारानं आपण ग्रस्त असून गेली 20 वर्ष तुरुंगात आहोत. तसंच एकाच गुन्ह्यासाठी 2 वेगवेगळ्या शिक्षा देणं उचित नाही असा दावा याकूब मेमननं दाखल केलेल्या फेरयाचिकेत केला आहे. हे दावे ग्राह्य नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 257 जणांचा बळी गेला होता, तर 713 जण जखमी झाले होते. तसंच मुंबई शेअर बाजार, एअर इंडिया बिल्डिंग यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांची हानी झाली होती. या खटल्यातल्या 13 ते 14 आरोपींनी याकूबच्या मदतीमुळे मुंबईहून दुबई मार्गे पाकिस्तानात जाऊन शस्त्रास्त्र आणि दारुगोळा हाताळणीचं शिक्षण घेऊन हे स्फोट घडवून आणले. याकूब मेमन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं शिवसेनेनं स्वागत केलंय. या निर्णयामुळे भारताविरुद्ध अतिरेकी कारवाया करणाऱ्यांना केंद्र सरकारनं निर्वाणीचा इशारा दिला आहे, असं शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. राज्याच्या सुमारे 14,793 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना आज विधानसभेनं मान्यता दिली. गेले 2 दिवस या मागण्यांवर सभागृहात चर्चा चालू होती. पुरवणी मागण्यांमधून मागितलेली रक्कम मोठी आणि अनावश्यक असल्याचं मत राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी चर्चेच्या सुरुवातीला व्यक्त केलं. मूळ अर्थसंकल्पातल्या तरतुदी आणि पुरवणी मागण्यांच्या रकमा अशी एकूण रक्कम या आर्थिक वर्षाअखेरपर्यंत खर्चही होऊ शकणार नाही असा दावा त्यांनी यावेळी केला, असे आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. पुरवणी मागण्यांच्या चर्चेच्या आधी संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात नसल्यानं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं होतं. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलं. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी विरोधकांनी विधानभवन परिसरात आंदोलन केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत सरकार धनगर समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. या संदर्भात सरकार सर्व कायदेशीर बाबींचा विचार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही. त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला, असं आमचे प्रतिनिधी नाना मेश्राम यांनी कळवलं आहे. धनगर समाजाच्या बाबतीमध्ये जे घडलं, आश्वासन दिलं, पाळलं नाही.
मुस्लिम आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा न्यायालयाकडे बोट दाखवून सरकार म्हणून आज पुढाकार घेताना सरकार दिसत नाही. आणि म्हणून आता एकतर शेतकऱ्यांच्याही कर्जमाफी देण्यामध्ये सरकार अपयशी ठरलं आणि धनगर मुस्लिम मराठा समाजाला सुद्धा आरक्षण देण्यामध्ये सरकारचं पूर्णपणे अपयश समोर आलेलं आहे. आणि या सरकारच्या प्रवृत्तीचा निषेध करत आज आम्ही दोन्ही पक्षानं विधानसभेतून सभात्याग केलेला आहे. पण ते केंद्रात त्यांचं सरकार आहे, राज्यात त्यांचं सरकार आहे, ते स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळं कुणाला आता विचारण्याचं काही कारण नाही. तरी आता सभागृहामध्ये ज्यावेळेस विरोधी पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाने हा मुद्दा उपस्थित केला त्यावेळेस पुन्हा बेमालूनपणे त्यांनी सांगितलं की आम्ही ते देणार आहोत. 8 महिने झाले ते देऊ शकत नाही. त्यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांनी सांगितलं की आम्हाला तशा प्रकारची शिफारस करता येणार नाही. अजूनही ते मोठ्या प्रमाणावर ह्या समाजाची दिशाभूल करताय धनगर समाज. अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनेत किरकोळ बदल करण्यात आले असून यासाठीची कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांवरून 6 लाख करण्यात आल्याचं अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं. बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या असंघटित कामगारांची तातडीनं नोंदणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश देण्यात आले असून येत्या 9 ऑगस्टपासून राज्यातल्या असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी धडक मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी विधानसभेत दिली. ज्या अपंगांकडे प्रमाणपत्र नाही त्यांना सरकारी वाहनातून जिल्हा रुग्णालयात आणलं जाईल आणि प्रमाणपत्र दिल्यानंतर पुन्हा सरकारी वाहनातून घरी सोडलं जाईल. ही योजना 15 ऑगस्टपासून आरोग्य विभागाकडून राबवली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आज विधान परिषदेत एका लक्षवेधीला उत्तर देताना केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात झालेल्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विधान परिषदेत आज विरोधकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस वादळी ठरला. ललित मोदी मुद्द्यावर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज आज वारंवार तहकूब होत अखेर दिवसभरासाठी तहकूब झालं. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी फेटाळून लावली. या मुद्द्यावर कुणीही राजीनामा देण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावत संबंधित मुद्द्यांवर सभागृहात चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचं सांगितलं. विरोधकांच्या सर्व आरोपांना आपण उत्तर देऊ असं स्वराज यांनी सांगितलं. लोकसभेमध्ये दिवंगत सदस्य दिलीप सिंह भुरिया आणि 13 माजी दिवंगत खासदारांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना पदावरून हटवल्याशिवाय संसदेचं कामकाज होऊ देणार नाही असा इशारा काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. दरम्यान संसदेचं पावसाळी अधिवेशन फलदायी होईल अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनापूर्वी वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या भाषणात केवळ थापा मारल्या आहेत. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरच दिली नाहीत. अशावेळी विरोधकांनी मुख्यमंत्र्यांचं भाषण रोखायला हवं होतं असं गंभीर विधान काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केलं आहे. कुडाळ इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईतल्या गिरणी कामगारांना मोफत घरं मिळावीत या मागणीसाठी आज मुंबई प्रदेश भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. भाजपनं विरोधी पक्षात असताना या मागणीला पाठिंबा दिला होता. आता सत्ता हाती आली आहे तर त्वरित सकारात्मक कृती करून गिरणी कामगारांचं पुनर्वसन केलं जावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात गिरणी कामगार आणि त्यांचे वारसदार मोठ्या संख्येनं सामील झाले होते. कर्णबधिर आणि मूक मुलांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज पुण्यातल्या अपंग कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलंय. मूकबधिर मुलांसाठी शासकीय महाविद्यालय करावं, मूकबधिर कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता द्यावा, कमी व्याजदरानं कर्ज मिळावं, खोटं अपंग पत्र मिळवणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, तसंच साईन लँग्वेजला अर्थात खुणेच्या भाषेला मूकबधिरांची भाषा म्हणून मान्यता मिळावी अशा विविध मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या. शासनानं मूकबधिरांना अनेक सुविधांपासून वंचित ठेवलं याचा आपल्या सांकेतिक भाषेत त्यांनी निषेध केला. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मूकबधिर मुलांनी अपंग कार्यालयांसमोर आंदोलनं केली. महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशन आणि नॅशनल किक बॉक्सिंग फेडरेशन यांच्या वतीनं येत्या 4 ते 9 ऑगस्ट दरम्यान पुण्यात किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन केलं आहे अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष CA तांबोळी यांनी दिली.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते। या आशियाई किक बॉक्सिंग स्पर्धेत भारत, चीन, दक्षिण कोरिया, मलेशिया, इंडोनेशिया, इराण, कझाकिस्तानसह एकूण 20 देशातले सुमारे 500 खेळाडू सहभागी होणार आहेत। 4 ऑगस्टला या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणार असून 9 ऑगस्टला समारोप होईल। देशातल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये बीसीसीआयनं फेरबदल केले असून दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा रद्द केली आहे। राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या निवड प्रक्रियेमध्ये एकेकाळी ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात होती। ही स्पर्धा रद्द करतानाच देवधर आणि विजय हजारे करंडक यांच्या स्वरूपातही बदल करण्यात आले आहेत। देवधर करंडक स्पर्धा आता आंतरविभागीय होण्याऐवजी 3 संघांमध्ये खेळवली जाईल। विजय हजारे करंडक स्पर्धा ही रणजी स्पर्धेच्या धर्तीवर खेळवली जाणार आहे। जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनात भ्रष्टाचार होऊ नये यासाठी फिफा अर्थात जागतिक फुटबॉल महासंघ 11 सदस्यांचं एक कृती दल स्थापन करणार आहे। तसंच फिफाचे अध्यक्ष सेप ब्लॅटर यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करण्यासाठी फिफानं निवडणुकीच्या तारखाही निश्चित केल्या आहेत। पुढल्या वर्षी 26 फेब्रुवारीला ही निवडणूक होणार आहे। तोपर्यंत सेप ब्लॅटर या पदावर कायम राहतील। फुटबॉल महासंघाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला। महिनाभराच्या विश्रांतीनंतर मुंबईसह राज्यात कालपासून पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली। मुंबईत काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचून 3ही उपनगरीय रेल्वे सेवेवर सकाळी चांगलाच परिणाम झाला। 3ही मार्गावरील रेल्वेगाड्या उशिराने धावत होत्या, मात्र आता ही वाहतूक पूर्वपदावर आली आहे। पालघरमध्येही काल रात्रीपासून जोरदार पाऊस झाल्यानं पालघर रेल्वे स्थानकादरम्यान रुळाखालील खडी वाहून गेली आहे। त्याचा परिणाम म्हणजे सकाळी गुजरातकडे जाणाऱ्या तसंच काही एक्सप्रेस गाड्या रद्द कराव्या लागल्या। हवामान येत्या 36 तासात राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। तसंच कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा इशारा हवामान विभागानं दिला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 28 आणि 24, नागपूर 31 आणि 25, पुणे 25 आणि 22, औरंगाबाद 31 आणि 23, नाशिक 27 आणि 21, कोल्हापूर 27 आणि 21, रत्नागिरी 30 आणि 25, सोलापूर 32 आणि 24 आणि अमरावती कमाल 28 किमान 22 अंश सेल्सिअस। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोटात 257 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। याकूबला 30 जुलै रोजी फाशी देण्याचा मार्ग आता मोकळा। राज्याच्या सुमारे 14,793 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी। धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। आणि संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस ठरला वादळी, सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याबाबत विरोधक ठाम। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातला दोषी याकूब मेमन याच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं। त्यानुसार याकूबला 30 जुलै रोजी फाशी देण्यात येण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानं 1993च्या बॉम्बस्फोट खटल्यातल्या पीडितांना दिलासा मिळाला आहे। याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी ॲडव्होकेट उदय वारुंजीकर आणि बॉम्बस्फोटातील पीडित ईश्वर साकडे यांना आज 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे। तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।